नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहेत तुम्ही? बरे आहे का? मी पण मजेत आहे. आणि व्हिडिओ ब्लॉग बनायचं कारण एकच आहे. एका भावाने मला अशी कमेंट केली, मी इंदुरकर महाराजाचा डायलॉग होता आणि स्वयंपाक बनवताना तो डायलॉग आठवला, छान वाटला म्हणून मी स्वयंपाक करताना टाकला. तर त्या भावाची मला अशी कमेंट आली का स्वतःचा ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून. स्वतःच्या घरात काय आहे ते आधी नाही बघत आणि दुसऱ्याचं. पण भावा, तू माझ्या घरामध्ये बघायला आला होता का? माझ्या घरामध्ये काय आहे काय नाही. आणि दुसरी एक अशी कमेंट केली त्यांनी मला का दुनिया ही जी उलटी पालटी जे होऊ राहिली, पाऊस असा उलटा पालटा पडू राहिला ना, हेच कारण आहे. पण भावा, तुला मला एकच सांगायचं का तू समोर येऊन बोल. तुला काही माझा काही त्रास होतोय का? तुला कधी आम्ही वाईट बोललो का? तू कोण आहे? आणि तुलाही लांबचा नाही आहे, तू माझ्या आसपासचाच आहे. आणि तू ती कमेंट डिलीट कर. नाही, तू त्या कमेंट 2 डिलीट केल्या तर तुला सांगते मी का तुझं आय डी मेन्शन करून, मी त्याचा स्क्रीनशॉट पण घेतलाय, त्याची आय डी मेन्शन करन आणि तुझं नाव घेऊन मी त्याचा ब्लॉग बनवन. तू ती तुझ्या याने पद्धतीनं तू ती कमेंट डिलीट कर. कारण आम्ही काय कोणाच्या टोपल्यातल्या भाकरी खायला येत नाही, आम्ही आमच्या कष्टाचंच खातो. आणि कुठंतरी ना लोकांचे, हे तुमच्यासारख्या अशा लोकांच्या पंचायती करण्यापेक्षा आहे ना, असं मन रमवलं ना तर डोक्यातून टेन्शन आहे ना निघून जातं. कोणाच्या भावना कशा दुखत्या, कशा भावना कोणाच्या काय होत्या, अरे तुम्हाला कळायला पाहिजे रे. आपण कशा एखाद्याच्या आई बहिणीला आपण वाईट कमेंट करतो. पण भावा, अरे माझी यूट्यूब फॅमिली एवढी छान आहे का, सगळ्यांचा स्वभाव एवढा छान आहे का माझ्या. आणि यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवतो आपण, यूट्यूबवर शिकायला काहीतरी भेटतं. जगामध्ये काय चाललं, कोण कसं राहतं, काय कसं राहतं, कोणी रेसिपी टाकतं, कोणी एन्जॉय म्हणून व्हिडिओ टाकतं. अरे खूप काही शिकायला आहे. काहीतरी ना त्याच्यातून तू ज्ञान घेऊन काहीतरी शिकव. तू अशा कमेंट टाकताना ना थोडंसं तू मनामध्ये विचार कर. झोपल्यानंतर तू 2 तास विचार कर का आपण एखाद्याच्या भावना दुखवतो, हे चांगले आहेत का? अरे भावा, व्हिडिओ बनवतो म्हणजे हे काय वाईट गोष्ट नसती, पण हे ज्याला कळन ना त्यालाच कळन. आणि तुला एक सांगते मी, कोणी काय कोणाच्या घरामध्ये खायला जात नाही. स्वतःच्या कष्टाचं खातो, स्वतःच्या मेहनतमध्ये खातो. माझ्या घरात आवडतं, माझ्या मुलाला आवडतं, माझ्या नवऱ्याला आवडतं. आणि पण तुला तकलीफ झाली का? मुळे दुखायला लागला असेल तर तसं सांग बाबा तुझा. तू बघू नको ना, डोळ्याला अशी पट्टी बांध, व्हिडिओ काय बघू नको. आणि माझं डोकं काय फिरू नको, आणि माझ्या डोक्यात पण तू जाऊ नको. तू काय लय लांबचा नाही, तू जवळचंच आहे. मी तुला ओळखलं, पण तू कोण आहे तुला मी प्रेमात सांगते, तू त्या 2 कमेंट डिलीट कर. नाही तर तुझी आय डी मेन्शन करून तुझं नाव घेऊन तुझा ब्लॉग बनवणार आहे मी. मग तू ठरव तुला काय करायचं काय नाही. कारण का आम्ही आमच्या मर्यादेतच व्हिडिओ बनवतो, आम्ही आमच्या मर्यादेमध्येच राहतो. आणि आम्ही चटणी मिरची ना आमच्या घराच्या आत खातो आणि इज्जतमध्ये खातो. आणि माझ्या काय घरात काय चाललं काय नाही, मी येशीला नेऊन टांगलं का माझ्या घरात काय चाललं तू बघ म्हणून, आणि सोशल मीडियावरती येऊन तू पब्लिक समोर सांग म्हणून. एवढी काय तुला तकलीफ झाली रे बाळा? एवढी काय तकलीफ झाली? तू असं समजू नको का मला मी कमेंट केल्या, मी अमकं केल्या, मी फलनं केल्या. जरा तू तुझ्या आईला पण विचार, बहिणीला पण विचार का म्या अशा व्हिडिओला कमेंट केली. आधी तुझ्या आईचा आणि बहिणीचा मार खाशील तू. कारण काय ना, ज्या आपण आईच्या पोतमधून जन्म घेतो ना भावा, त्यावेळेस त्या आईला विचार किती यातना होत्या. आणि अशा जरा कमेंट जरा केल्या तर त्या आईला किती मनाला तिच्या यातना होत्या, हे तू विचार कर. कारण का याच्यात आईचा दोष नसतो, बहिणींचा दोष नसतो, कोणाचा दोष नसतो रे भावा. तुला हात जोडून विनंती करते का तू ती कमेंट डिलीट कर, त्या 2 कमेंट केलेल्या. आणि कसं असतं माहिती आहे का तुला, समोरच्याला जरा आपण इज्जत दिली ना, समोरची व्यक्ती पण आपल्याला इज्जत देते. कारण काय ना, समोरच्याला इज्जत नाही दिली ना तर तुमच्यासारख्यांना इज्जत देत नाही. ही उलटी पालटी दुनिया जी व्हायला लागली ना, हे तुम्ही असे आहे ना एखाद्याच्या भावना दुखावता ना, त्यामुळं ही उलटी पालटी दुनिया होत चालली. हे एवढं तू आहे ना विचार कर. अरे स्वामी केंद्रात जा, स्वामीच्या केंद्रात जरा गेलं ना तुझं डोकं आहे ना ही खोपडी उघडल. काय काय सांगतात स्वामी. फक्त माणसाने एकच आहे ना, पुढं पाऊल कसा टाकायचा, काय कसं शिकायचं ना,
हे बुद्धीनं शिकावं लागतं. हां, तुझ्यासारखं आहे ना, अशा लोकाला आहे ना, अशा कमेंट करून दुसऱ्याच्या घरात काय चाललं काय नाही चाललं बघायला. तू ये माझ्या घरात काय चाललं बघायला. एक दिवस राहाय आमच्या इथं, तुला पुरणपोळीचं जेवण करते, नाही तर तुला मोठा बोकड कापते मी, ते खाऊन जा. मग तुला कळण आमच्या घरात काय आहे काय नाही. कारण तू बघायला आलता ना, कारण का नांदायला पण आलता तू आमच्या घरात, त्यामुळं तुला सर्व माहिती आहे आमच्या घरात काय चाललं काय नाही. अरे माझ्या घरात किती बी असू दे, माझं पारेशीपर्यंत जाऊ दे, पण तुझ्यापर्यंत नाही आलं भावा. माझं घरं का भावा, मला असं आहे माझ्या घरामध्ये, तू ये म्हणून 4-5 लोक घेऊन माझ्या घरातलं निपटायला. त्याच्यामुळं तुला मी इज्जतीत भावा म्हणते. मग तशी इज्जतीत काय कर, तू त्या 2 कमेंट डिलीट कर, नाही तर तुझी ID मेन्शन करणार आणि एवढी व्हायरल करणार. तू किती बी मला आहे ना फेक ID बनवून मग कमेंट कर, त्याला मी घाबरणार नाही. एवढं पण तू ठरव मग तुला काय करायचं आणि काय नाही. आणि माझ्या जेवढ्या भावना दुखावल्या ना मी त्या कमेंट बघितल्यावर, हे फक्त आहे ना हे माझ्या काळजाला विचार. त्यामुळं मी कधी कोणाला वाईट बोलत नाही, आणि माझ्या जर कोणी वाईटावर बसलं ना तर मी कोणाला सोडवत नाही, हे पण ध्यानात धर. हां, तू कुठला आहे काय आहे, तुझा ॲड्रेस मला काढायला काही वेळ नाही लागणार. त्यामुळं तुला इज्जतमध्ये सांगते, तुला इज्जत देते भावा मी. ती कमेंट डिलीट कर. इथून पुढं आपल्या सोशल मीडियावरती सगळे यूट्यूबवर सगळे माझे ताई दादा सगळे असे एकदम चांगले आहे. त्यामुळं कुठल्या बी बहिणीचं आणि भावाचं मन दुखानं असं दादा कमेंट करू नको. आणि तू दुसऱ्याला इज्जत देशील तर भावा तुला पण इज्जत भेटन बाळा. अशी काय कमेंट करू नको. आणि तू मनाला पण विचार कर का आपण ज्या व्यक्तीसाठी आपण कमेंट टाकली तिचं मन किती दुखवलं असेल. अरे माझ्यासारखं दुःख आहे ना कोणी सोचलेलं नाही. हो, माझं घरातलं आहे ना, तू म्हणतो ना स्वतःचं झाकून ठेवा आणि दुसऱ्याचं हे करून बघा. तुला जर माझी कहाणी जर ऐकली ना तसं डोळ्यातून पाणी येईल, एवढा त्रास मी काढलेला आहे. त्यामुळं माझ्या घरातलं बघायला येऊ नको तू. आणि मी खंबीर आहे म्हणून माझा संसार झालेला आहे, एवढं पण लक्षात ठेव भावा. कारण का आम्ही काय असे वाटर पडलेलो नाही. त्यामुळं तुला इज्जतीत मी सांगते भावा, तेवढी कमेंट त्या 2 डिलीट कर बाळा. आणि इथून पुढं कोणत्या ताई दादाला अशा कमेंट करू नको. कारण का कसं असतं माहिती आहे का, वाईट कमेंट करून 4 शिव्या तू खाण्यापेक्षा, तुझं नाव सगळ्या जगासमोर येण्यापेक्षा भावा, हात जोडून विनंती करते तुला, तू ही कमेंट डिलीट कर. आणि इथून पुढं अशा कोणाला कमेंट करू नको. आपल्या सोशल मीडियावरती सगळे एवढे छान लोक आहे. आणि खूप म्हणजे काही यूट्यूबमध्ये खूप शिकायला भेटतं, असं याच्यात वाईट काही नाही. कारण काय ना खूप असं टाईमपास होतो, आपलं मन रमवतं, काही शिकायला भेटतं. कोणी छान छान रेसिपी टाकतं, कोणी छान छान असे व्हिडिओ टाकतं. कारण का काहीतरी मनाचं मनोरंजन व्हावं म्हणून माणूस हे असं करतं. कोणी काय कोणाला हौस नसती. आणि एक आपलं टाईमपास कुठं रमायचा म्हणून आपण हे टाईमपास करतो. कोणाच्या घरी उचापाच्या करण्यापेक्षा, कोणाच्या अशा पंचायती करण्यापेक्षा, 2 शिव्या खाण्यापेक्षा याच्यात तुम्ही टाईमपास करा. तुम्हाला इज्जत भेटन, प्रेम भेटन. तुम्ही सपोर्ट नका करू, तुम्ही व्हिडिओ नका बघू, पण अशी वाईट कमेंट करू नका आणि एखाद्या व्यक्तीचं मन दुखवू नका भावा. एवढंच तुला मी सांगते. कारण का कसं असतं माहिती का, एकदा माणसाचं नाव खराब झालं ना इज्जत भेटणार नाही. तुझं नाव मी अशी ID मेन्शन केली, ID तुझी मेन्शन केली आणि तुझं नाव घेतलं तर बाळा तुला इज्जत भेटणार नाही. त्यामुळं मी भावा तुला जरा काहीतरी, तुला जरा बहिणीची आणि यांची जरा तुला इज्जत वाटत असेल तर भावा ती कमेंट डिलीट कर. तुला एवढंच सांगते मी. कारण का काय असतं, कारण तुझं नाव घेऊन मी व्हिडिओ जरा बनवला असता, ब्लॉग बनवला असता, तो 4 लोक तुला नाव ठेवतात आणि 4 लोक तुला पण बोलतात. त्यामुळं भावा मला काहीतरी तुझ्याविषयी वाटलं का नको एखाद्या भावाचं डायरेक्ट नाव घ्यायला. त्यामुळं भावा प्लीज तेवढी कमेंट डिलीट कर त्या 2. असं काय वाईट नाही. आणि इंदुरकर महाराज जे सांगतात ते काय वाईट नाही सांगत. कारण जे जगामध्ये घडतं, जे होतं ते त्याच्यावर डायलॉग मारतात. असं काय वाईट आहे रे, काय वाईट आहे. अरे लाखो लोक त्यांचं कीर्तन बघायला येतात, लाखो पब्लिक त्यांचं कीर्तन बघायला बसतात. असे फालतू म्हणून बसतात का?
काहीतरी भारी वाटतं म्हणूनच त्यांचं कीर्तन ऐकतात ना. अरे एवढं मोठं देवीचं देवस्थान होतं तिथं, इंदुरकर महाराजाच्या 2 वर्षाच्या तिथं कीर्तन होतं, आमचं हॉटेल होतं. तर तिथं लाखोनी पब्लिक आली होती. किती लाखोनी पब्लिक आली होती. कारण का त्यांचं कीर्तन असं खूप छान आहे. कारण आम्ही तिथं गेलो होतो आणि तिथं त्या बाबा इंदुरकर महाराजाचं आम्ही कीर्तन ऐकलं होतं. काय कीर्तन सांगतात. आणि मी त्यांच्या कीर्तनाचं मी त्या व्हिडिओला डायलॉग टाकला म्हणून तो अशा टीका उठवल्या. काय भावा तुला काय शोभतं रे बाळा. एवढंच प्लीज तेवढ्या 2 कमेंट डिलीट कर. एवढेच मला तुला 2 शब्द प्रेमाने सांगायचे होते. हात जोडून तुला सांगते, तुला दुसऱ्याला तू इज्जत देशील तर तुला इज्जत भेटल. नमस्कार माझा तुला.